इयत्ता पहिली विषय मराठी. मुलांनो, आज आपण काही मुळाक्षरांची ओळख बघणार आहोत. तुमच्या समोर एक सुंदर चित्र आहे. काय काय दिसतं रे मुलांनो चित्रात? सांगा. अगदी बरोबर. चित्रात आपल्याला उंदीर मामा दिसत आहे. आणखी आपल्याला एक सुंदर झाड दिसत आहे आणि झाडावर पक्षी बसलेले दिसत आहेत. पण मुलांनो, पक्षी कुठे बसलेत? त्यांच्या घरात. अगदी बरोबर. आणि त्याला आपण काय म्हणतो? पक्ष्यांच्या निवाऱ्याला आपण घरटं म्हणतो. अगदी बरोबर. आणखी काय दिसतंय रे मुलांनो? घर. आपल्याला ह्या चित्रामध्ये घराचं सुद्धा चित्र दिसत आहे आणि त्या घराला कंपाऊंड सुद्धा दिसत आहे आपल्याला. आणखी काय दिसतं? घार. ही काय आहे मुलांनो? घार आहे आणि ती आकाशामध्ये उडताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर ही छोटी छोटी फुलं दिसत आहेत. छान गवत दिसत आहे. हो की नाही? आता पहा, मी चित्रामध्ये ज्याला गोल करेल ना, तुम्हाला ते नाव सांगायचं आहे. पहा बरं. कोण आहे? घार. अगदी बरोबर. चित्रामध्ये आपल्याला हे घारीचं चित्र दिसलेलं आहे. त्यानंतर पहा बरं, चित्रात काय दिसतं? घर. हे कशाचं चित्र आहे? घर. त्यानंतर पहा बरं चित्रात. आपण कशाला गोल केलेला आहे इथे? अगदी बरोबर. झाडावर असलेले ह्या पक्ष्यांना गोल केलेला आहे. पण हे पक्षी कुठे आहेत मुलांनो? घरट्यात. म्हणजे आपल्याला ते चित्र कशाचं आहे? घरट्याचं चित्र आहे. बघा, आपण घार, घर, घरटे तीनही शब्द वाचलेत. आणि या तीनही शब्दांमध्ये एक आवाज आपल्याला सारखा ऐकायला आला आणि तोही अगदी सुरुवातीला. कुठला आला बरं? घ. अगदी बरोबर. आपल्याला जो आवाज ऐकायला आला सुरुवातीला, तो आवाज आहे आपला घ. मग मुलांनो, हा कुठला मुळाक्षर आहे? घ. आता पुन्हा आपल्याला चित्राचं निरीक्षण करायचंय. तुम्ही याआधी पण चित्राचं निरीक्षण केलं आणि तुम्हाला माहिती पण झालं की चित्रामध्ये काय काय आहे. आपण परत एकदा पाहू बरं का ह्या चित्रात काय आहे? घार, घर, घरटे. आपण याआधी कुठला आवाज ऐकला होता मुलांनो? घ. पण आता आपल्याला आणखी एक आवाज, एक ध्वनी ऐकायला येतोय आणि एक अक्षर आपल्याला ह्या तीनही शब्दांमध्ये सारखं दिसतंय. कुठला आहे? पहा, त्याचा आवाज ऐकूया परत. र. 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 म्हणजे या आधी आपण घ हा आवाज ऐकला, हा ध्वनी ऐकला आणि आता आपण कुठला ध्वनी ऐकला? र. मुलांनो, र हा असा मुळाक्षर आपल्या समोर दिसत आहे. आता पुन्हा या चित्राचं निरीक्षण करा. किती सुंदर चित्र आहे ना? ह्या चित्रामध्ये पहा बरं, मुलं खेळताना दिसत आहेत आणि मुळात हे चित्र कुठलं आहे? अगदी बरोबर. हे चित्र आपल्या गावातलं आहे आणि गावामध्ये मुलं खेळताना सुद्धा दिसत आहे. पाहूया आता चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं. पाण्यात कोण दिसतंय मुलांनो? अगदी बरोबर. पाण्यामध्ये आपल्याला बदक दिसत आहेत. त्यानंतर काय दिसतं?
बदकच्या शेजारी हा कोण उभा आहे? बगळा. अगदी बरोबर. त्यानंतर पहा बरं, एक मुलगा आणि एक मुलगी हे दोघे आपल्याला इथे खेळताना दिसत आहेत. पण हा कुठला खेळ आहे मुलांनो? बॅडमिंटन. व्हेरी गुड. आता परत पहा बरं, एक मुलगा इथे तुम्हाला बसलेला दिसतोय. कशावर बसलाय तो? बाकावर. अगदी बरोबर. आपण त्याला बाक किंवा बेंच असं म्हणूया. त्यानंतर काय दिसतं आणखी चित्रात आपल्याला? हे काय आहे मुलांनो? बकरी. अगदी बरोबर. हिला आपण शेळी सुद्धा म्हणतो बर का. त्यानंतर परत पहा चित्रात काय दिसतंय? आपला राजू बॅट आणि बॉल सोबत खेळतोय. अगदी बरोबर. आता ह्या चित्राचं निरीक्षण करत असताना आपल्याला बदक, बगळा, बॅडमिंटन, बाक, बकरी, बॅट आणि बॉल अशी काही शब्द आपल्या कानावर ऐकायला आली. मग ह्या सगळ्या शब्दांमध्ये एक ध्वनी सारखा आला. कुठला आला? अगदी बरोबर. तो ध्वनी आला आपला ब. आणि मुलांनो, ब हा असा मुळाक्षर आहे. आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये घ, र आणि ब या मुळाक्षरांचं लेखन कसं करायचं आहे आणि त्याचा सराव कसा करायचा आहे यासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी दिलेले आहे. आणि मुलांनो, लिहिण्याचा सराव नक्की करा.